परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. आज मी माझी जी लहानी बहीण आहे प्रभूमध्ये मिनल शिंदे यांच्याबरोबर आहे. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहे आणि आम्ही या ठिकाणी बराच वेळ अर्धा पाऊण घंटा प्रार्थनेत घालवला आहे त्यांच्यासाठी. कारण काही दिवसापूर्वी त्यांना पोटाचा कॅन्सर जो आहे तो डायग्नोज झाला होता आणि त्यातून फार ट्रीटमेंट घेत आहे, ट्रीटमेंटून जात आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असतं त्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रार्थना चालू आहे आणि ही जी त्यांची ट्रीटमेंट आहे जस्ट शी टोल्ड मी खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि यासाठी त्यांना खूप साऱ्या मदतीची गरज आहे. सो जेवढे आपले सेवक आहेत, पालक आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत, मी देवाचा दास या नात्याने आपल्याला विनंती करतो की कृपा करून जे काही आपल्या मनात देव घालेल. पहा या बहिणीचा चेहरा. या बहिणीने तिच्या गीताद्वारे आणि त्यांच्या वर्शिपद्वारे राज्यात देशात जाऊन खूप सेवा केलेली स्वखर्चाने आणि खूप कमी वयामध्ये या जीव घेण्या आजारातून त्या जात आहेत. तर आपल्याला त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं तर प्रार्थना करायची की प्रभू त्यांना यातून बाहेर काढा. दुसरी गोष्ट त्या ट्रीटमेंट घेत असताना प्रार्थना करत असताना प्रभू आपल्या मनात जे काही घालेल, जे काही, मी आकडा मांडत नाही, 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये, लाख रुपये, जे काही प्रभू आपल्या मनात घालेल प्रभूला विचारा आणि जे काही प्रभू आपल्या मनात घालेल त्यांचा नंबर त्या तुम्हाला आता सांगतील. हा गुगल पे नंबर आहे आणि खाली पण टाकणार, डायरेक्ट मिळेल द्यायचा नंबर आहे. जे काही प्रभू तुमच्या पालक वर्गांना माझी विनंती आपल्या सगळ्या, प्लीज तुम्ही नेहमी उभे राहता आणि अनेकांसाठी आपण करतो. यावेळेस या लेकराला बाप नाही आहे आणि या लेकरासाठी आपल्याला उभं राहायचं आहे, आत्मिक बाप या नात्याने. सो कृपा करून पुढे या, जी काय आपल्याला त्यांना मदत करतील ती करा, त्यांसाठी प्रार्थना करा आणि मी विश्वास ठेवतो की आपली बहीण या जीव गेल्या आजारातून बाहेर येणार आणि परमेश्वर त्यांचं आयुष्य वाढवणार आणि ती तुमची ऋणी राहील, त्यांचा परिवार तुमचा ऋणी राहील आणि जेव्हा माझी बहीण बरी होईल तुमच्या चर्चमध्ये येऊन, तुमच्या त्या एरियामध्ये येऊन त्या साक्ष देतील. मिनलताईसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा आणि प्रभू या जुलै महिन्यामध्ये या येणाऱ्या सीझनमध्ये त्यांची भेट घेऊ आणि त्यांचे सगळे रिपोर्ट नावाला गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये माझे भाऊ दीपक पास्टर आणि माझ्या बहीण सिस्टर नम्रता ह्यांच्याबद्दल मी अंतकरणापासून धन्यवाद देते. खरोखर जसं त्यांनी सांगितलं की रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि प्रार्थनेमध्ये खरोखर इतकं सामर्थ्य होतं. ही परमेश्वराची योजना होती आणि अद्भुत कार्य आम्ही इथं अनुभवलं आहे. आणि जसं पास्टरनी सांगितलं एप्रिल 2024मध्ये मला स्टमक कॅन्सर हा डिटेक्ट झाला आणि त्याच्यानंतर माझी ट्रीटमेंट सुरू झाली आहे. मला किमोथेरपी चालू आहे. माझे 4 केमोज माझे झालेले आहेत आणि आणखी काही पुढे आहेत आणि त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे इम्युनोथेरपी ही ॲड केली आहे डॉक्टरांनी. आमच्यासाठी जो इम्युनोथेरपीचा जो खर्च आहे तो पेलणं खूप अशक्य आहे आणि त्यासाठी मी सर्व माझ्या प्रिय भाऊ भगिनींना, ख्रिस्तामध्ये माझे जेवढेही आई वडील आहेत, ब्रदर्स सिस्टर्स आहेत, आंटी अंकल आहे, पास्टर्स आहेत, रेव्हरंट आहेत, मी सर्वांना मनापासून मी निवेदन करते की जसं परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये टाकेल, तुमच्याशी बोलेल, तसं तुम्हाला जसं शक्य असेल प्रार्थना तर तुम्ही माझ्यासाठी नक्कीच करतात, माझा विश्वास आहे. परंतु मला फायनान्शियली देखील तुम्ही सपोर्ट करतात, माझा विश्वास आहे. कारण की जो कालावधी डॉक्टरांनी मला सांगितला आहे मला तिथपर्यंत जायचं नाही आहे ट्रीटमेंटसाठी. मला लवकरात लवकर ह्याच्यातून बाहेर यायचं आहे आणि म्हणून मी सर्वांना एक रिक्वेस्ट करते की तुम्ही मला फायनान्शियली सपोर्ट करा आणि परमेश्वराचं गौरव नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये बघणार आहे आणि मला त्याची साक्षीसाठी देखील उभं राहायचं आहे. आणि जो माझा फोनपेचा जो नंबर आहे, फोनपेचा माझा नंबर जो आहे तुम्ही प्लीज नोट डाऊन करा. 9730330400. मी परत एकदा रिपीट करते, फोनपेचा नंबर 9730330400 आणि माझा गुगल पेचा नंबर आहे 7058972211. पुन्हा एकदा रिपीट करते, गुगल पेचा नंबर 7058972711. थँक्यू सो मच. प्लीज मिनलसाठी पुढे या आणि या बहिणीला मदत करा. देवबाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ. मी सगळ्या पालकांना विशेष विनंती करतो, आपल्या मंडळीतून फंडरेज करा, डायरेक्ट त्यांना पाठवून द्या. एक जीव वाचूया प्रभूच्या राज्यासाठी आणि देवाचं गौरव करूया. थँक्यू सो मच.